विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। आपण SSC GDच्या विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण पाहत आहोत। मित्रांनो, या सिरीजसाठी तुमचा खूप छान प्रतिसाद भेटत आहे, त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आणि पहिला प्रश्न आहे, स्किल इंडिया मिशनच्या गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॅश डॅश आहेत। तर ते कोण आहेत? पंतप्रधान आहेत। सदनम PV बालकृष्णन यांना कोणत्या नृत्यशैलीसाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे कथकली या नृत्यशैलीसाठी। मानवी शरीरात अन्न सतत नळीतून जाते, जी डॅश पासून सुरू होते आणि गुदद्वारापर्यंत पोहोचते। तर मुखगुहा आहे। मानवी शरीरात अन्न मुखगुहेपासून सुरू होते आणि गुदद्वारापर्यंत पोहोचते। यानंतर पुढील प्रश्न आहे, महात्मा गांधी नवीन मालिकेच्या 50 रुपयाच्या नोटेचा मूळ रंग डॅश आहे। किती खोलवर प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही पाहू शकता रंगापासून अगदी। तर याचा रंग आहे फ्लोरोसेंट निळा। खाली दिलेल्या रेडॉक्स प्रतिक्रिया आहेत। तर इथं उत्तर अगोदरच देण्यात आलेलं आहे, ऑप्शन नंबर 2 ही रेडॉक्स प्रतिक्रिया आहे। यानंतर पुढील प्रश्न, तमिळनाडू किनारपट्टीवर सर्वाधिक पाऊस डॅश आणि डॅश दरम्यान पडतो? तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यादरम्यान तमिळनाडू किनारपट्टीवर सर्वाधिक पाऊस पडतो। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, जनगणना 2011 नुसार भारतातील सर्वाधिक महिला साक्षरता दर असलेल्या राज्याचे नाव सांगा। महिला साक्षरता दर जास्त असलेल्या नाव विचारलेलं आहे। तर ते राज्य आहे केरळ राज्य। खालीलपैकी कोणते प्रकरण फौजदारी कायद्याचे प्रकरण नाही? तर फौजदारी कायद्याचे प्रकरण नसणारे आहे घटस्फोट प्रकरण। मित्रांनो, या अगोदरच्या पण पेपरमध्ये आपण पंचवार्षिक योजनेवर प्रश्न पाहिला होता आणि याही पेपरमध्ये पंचवार्षिक योजनेवरती प्रश्न आहे। हा टॉपिक सर्वांनी कराच, कारण यावरती एक प्रश्न हमखास दिसत आहे। 5व्या पंचवार्षिक योजना आणि 6व्या पंचवार्षिक योजनेतील डॅश म्हणून ओळखली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 रोलिंग। 5व्या पंचवार्षिक योजना आणि 6व्या पंचवार्षिक योजनेला रोलिंग पंचयोजना म्हणून ओळखली जाते। महाशिवरात्री हिंदू देवता भगवान शिव यांच्या सन्मानार्थ डॅश या हिंदू महिन्यात साजरी केली जाते? तर फाल्गुन। बॅडमिंटनमधील प्रत्येक गेममध्ये किती गुण असतात? तर 21 गुण असतात, लक्षात ठेवा। ब्रिटिश भारतातील भारतीय नागरी सेवेत भरती होणारे पहिले भारतीय कोण होते? तर ते भारतीय होते रवींद्रनाथ टागोर। यानंतर पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेत कोणते कलम जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षणाशी संबंधित आहे? या अगोदरच्या पेपरमध्ये पण कलमावरती प्रश्न आलेला होता आणि या पेपरमध्ये पण कलमावरती प्रश्न आहे। तर जे वैयक्तिक आणि जीवन स्वातंत्र्याचे संरक्षणाशी संबंधित कलम आहे ते कलम आहे कलम नंबर 21। खालीलपैकी कोणते आंध्र प्रदेशचे शास्त्रीय नृत्य आहे? तर आंध्र प्रदेशचे शास्त्रीय नृत्य आहे कुचिपुडी। मणिपूरचं मणिपुरी आहे। तमिळनाडूचं भरतनाट्यम आणि केरळचं मोहिनीअट्टम। त्यानंतर पुढील प्रश्न, अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्राने GDP मध्ये केलेले योगदान तयार करते? तर काय तयार करते? अर्थव्यवस्थेची रचना तयार करते। यानंतर पुढील प्रश्न, ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पहिल्या ध्वजवाहकाचे नाव काय होते? पहिल्या ध्वजवाहकाचं नाव विचारलेलं आहे, तर लाल शाह बुखारी। सप्टेंबर 2022 मध्ये खालीलपैकी कोणाची राज्यसभेवर त्रिपुरातून निवड केली जाईल? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे। तर यामध्ये उत्तर आहे बिप्लब कुमार देव। ऑक्टोबर 2022 पर्यंत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कोण आहेत? तर ते सरचिटणीस D राजा।
त्यानंतर झ्यांगच्या मते नालंदा बौद्ध मठात नवीन प्रवेश करणाऱ्यांसाठी डॅश कठीण प्रश्न विचारतात ज्यांची उत्तरे देणे खूप कठीण असते. तर प्रश्न विचारणारे असतात द्वारपाल. त्यानंतर भटक्या पाळीव प्राण्यांमध्ये मेंढपाळ आणि त्यांच्या जनावरांसह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डॅश आणि डॅशसाठी नियुक्त मार्गांनी प्रवास करतात. तर प्रवास करणारे कोण आहेत? चारा आणि पाणी. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असेल. तर GK मध्ये मित्रांनो लक्षात ठेवा की जे कलम आहेत, परत पंचवार्षिक योजना आहे, त्यानंतर आपले मराठी महिने, त्यामध्ये कोणते सण मराठी महिन्याप्रमाणे येतात ते लक्षात ठेवा. त्यानंतर काय आहे तर कलम आहेत, पंचवार्षिक योजना, मराठी महिने आणि हे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत या टॉपिकवर ते लक्ष द्या. त्याचप्रमाणे खेळ यावरती पण प्रश्न विचारलेले आहेत. ऑलिम्पिकवरती आपण प्रश्न पाहिला कशा प्रकारचा आलेला आहे. त्यानंतर आपण रिझनिंग या विषयाकडे वळूया आणि रिझनिंगचे पाहू. सामान्य बुद्धिमत्तेचे 6 मुली DKMPR आणि S टेबलाच्या मध्यभागी तोंड करून गोलाकार टेबलाभोवती बसल्या आहेत. ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे डायग्राम काढण्याचा प्रयत्न करूया. 6 मुली आहेत. मध्यभागी तोंड करून बसलेले आहेत म्हटलेलं आहे. एक या ठिकाणी 1, त्यानंतर 2, 3, 4, 5 आणि 6 ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे डायग्राम काढूया. S ही Rच्या डावीकडे तिसरी बसली आहे. आता S ला कोणत्याही एका ठिकाणी घ्या. समजा आपण S इथं घेतलं. S ही Rच्या डावीकडे तिसरी बसली आहे. Rच्या डावीकडे, Rची डावी बाजू. आता जर आपण इथं R ला बसवलं तर ही उजवी बाजू, इथं R ला बसवलं तर इकडून डावी बाजू येईल. त्यापेक्षा S ला आपण इथं बसवलं तर Rच्या डाव्या बाजूला 1, 2 आणि 3 R इथं घ्या. Rचा हा उजवी बाजू असेल ही, आणि ही जी डावी बाजू असेल. मग R इथं बसवल्यानंतर S ही Rच्या डावीकडे तिसरी बसली आहे. P ही Rच्या उजवीकडे लगेच आणि D च्या डावीकडे शेजारी बसली आहे. वाक्य थोड्या वेळासाठी स्किप करा. M ही Rच्या लगेच डावीकडे बसते. हे पण वाक्य स्किप करा. K ही Sच्या तात्काळ उजवीकडे आहे. आता यामध्ये सोपं जाईल डायग्राम काढण्यासाठी. काय म्हटलेलं आहे? K ही Sच्या तात्काळ उजवीकडे. आता Sची उजवी बाजू ही असेल इकडली, मग ही K ही Sच्या तात्काळ उजवीकडे आहे आणि Mच्या डाव्या बाजूला लगेच बसलेली आहे. म्हणजे M कुठे येणार आहे? या ठिकाणी येणार आहे. Mची ही उजवी बाजू आणि ही डावी बाजू. आता परत अगोदरच्या विधानाकडे जाऊ. P ही Rच्या उजवीकडे लगेच. आता R इथं आहे. P ही Rच्या उजवीकडे लगेच. P ही Rच्या उजवीकडे लगेच आणि D च्या डावीकडे, D इथं येईल. मग D च्या डावीकडे शेजारी बसलेली आहे. आता प्रश्न काय विचारलेला आहे ते पाहू. K आणि D च्या शेजारी लगेच कोण बसले आहे? K कुठं आहे? इथं. D कुठं आहे? इथं. यांच्या शेजारी लगेच कोण बसला आहे? S. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न. दुसरा अक्षरगुच्छ पहिल्या अक्षरगुच्छाशी संबंधित आहे आणि चौथा अक्षरगुच्छ तिसऱ्या अक्षरगुच्छाशी संबंधित आहे. त्याच प्रकारे पाचव्या अक्षरगुच्छाशी संबंधित पर्याय निवडा. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तुम्ही जर निरीक्षण केलं तर इथं पाहू शकता E, F, त्यानंतर C, D, E, त्यानंतर U, V, W आणि X अशा प्रकारची ही सिरीज आहे. तर इथं काय येणार आहे? S, M आणि K. ऑप्शन नंबर
2 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे, तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. बालरोग तज्ज्ञ मुले तर त्वचारोग तज्ज्ञ काय? तर त्वचारोग तज्ज्ञ त्वचा. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती आकृती येईल? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर इथं आकृती कोणती येईल? ऑप्शन नंबर 2 मध्ये अतिशय सोपी आकृती आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या समीकरणाचा समतोल साधण्यासाठी कोणत्या दोन संख्यांची अंकनवे अदलाबदल करावी लागेल? तर कोणत्या दोन संख्यांची अदलाबदल करावी लागेल असा प्रश्न आहे. आपण 4 आणि 8 ची अदलाबदल करूया. तर काय येईल इथं? 4 गुणिले 15 भागाकारामध्ये 3 अधिक 14 वजा 8 बरोबर काय? 26. तर 4 गुणाकारामध्ये 15ला 3 ने भाग द्या, काय येईल? 5 अधिक 14 वजा 8 बरोबर काय? 26 आहे. 4 पंचे किती? 20 अधिक 14 वजा 8 बरोबर 26. 20 आणि 14 ची बेरीज करा, 34 वजा 8 बरोबर 26. त्यानंतर आपलं फायनल उत्तर काय असेल? 26 बरोबर 26. म्हणजे आपण कोणत्या अंकाची अदलाबदल केली? संख्यांची अदलाबदल केली, 4 आणि 8. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, असा पर्याय निवडा जो खालील आकृतीत अंतर्निहित आहे. फिरवणे मान्य नाही. सूचना वाचत जा. फिरवणे मान्य नाही म्हटलेलं आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता की ऑप्शन नंबर 3 मध्ये हा जो भाग आहे तो अंतर्निहित आहे. म्हणजे 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, 8 व्यक्ती 2 समांतर पंक्तीमध्ये प्रत्येकी 4 व्यक्ती अशा प्रकारे बसले आहेत की ते एकमेकांना लागून आहेत. व्यक्तीमधील अंतर समान आहे आणि या व्यक्ती एकमेकांकडे पाहत आहेत. ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे डायग्राम काढूया. पंक्ती 1 मध्ये L, M, N आणि O बसले आहेत आणि त्या सर्वांचे तोंड दक्षिणेकडे आहे. ही एक पंक्ती आहे. तर या ठिकाणी काढून घेऊ. 4 व्यक्ती बसले आहेत. यांचं तोंड कुणीकडे आहे? दक्षिणेकडे आहे. म्हणजेच डावी बाजू कोणती असणार आहे? ही. उजवी बाजू कोणती असणार आहे? ही. आणि पंक्ती 2 मध्ये P, Q, R, S बसले आहेत आणि ते सर्व उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. आता आणखीन एक काढून घेऊ. 4 व्यक्ती बसले आहेत. 1, 2, 3 आणि 4. आता हे उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत म्हणजे यांची उजवी बाजू असणार आहे ही आणि डावी बाजू कोणती असणार आहे? ही. लक्षात ठेवा, हे दक्षिणेकडे तोंड करून बसलेले आहेत. यांची उजवी बाजू ही असणार आहे, डावी बाजू ही. हे उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. यांची डावी बाजू ही असणार आहे आणि उजवी बाजू ही असणार आहे. आता N त्याच्या पंक्तीच्या अगदी उजव्या टोकाला बसलेल्या व्यक्तीच्या शेजारी बसतो आणि R कडे तोंड करतो. N त्याच्या पंक्तीच्या अगदी उजव्या टोकाला बसलेल्या व्यक्तीच्या शेजारी बसतो आणि R कडे तोंड करतो. म्हणजे तर ही उजवी बाजू आहे. उजव्या बाजूच्या बसलेल्या व्यक्तीच्या अगदी उजव्या टोकाला म्हणजे N कुठे येणार आहे? या ठिकाणी येणार आहे N. आणि याच्या समोर कोण येणार आहे? R येणार आहे. म्हणजे अगदी R इथं येईल. यानंतर दुसरं विधान आहे, S त्याच्या पंक्तीच्या अगदी डाव्या टोकाला बसलेला आहे. अगदी डाव्या टोकाला म्हणजे S कुठे येणार आहे? या ठिकाणी येणार आहे S. Q लगेच R च्या उजवीकडे बसतो. Q लगेच कुठं बसतो? R च्या उजवीकडे बसतो. म्हणजेच Q कुठे येणार आहे? या ठिकाणी येणार आहे Q.
आणि त्याचा चेहरा यलच्या दिशेने आहे, म्हणजे यलच्या दिशेने यल इथं बसलेला असेल. ओ त्याच्या पंक्तीच्या अगदी डाव्या टोकाला बसतो. ओ त्याच्या पंक्तीच्या अगदी डाव्या टोकाला बसतो, म्हणजे ओ कुठे येणार आहे? अगदी डाव्या बाजूला या ठिकाणी येईल ओ. दक्षिणेकडे तोंड करून बसलेल्या लोकांच्या रांगेच्या अगदी उजव्या टोकाला कोण बसले आहे? आता एल, एम, एन आणि ओ होते. इथं एन, एल, ओ आलं. शिल्लक कोण राहिलं? एम. जे शिल्लक आहे ते इथे लिहून घ्या. या ठिकाणी कोण येईल? एम. इथं पी, क्यू, आर, एस होतं. राहिलं कोण? पी. पी या ठिकाणी येईल. प्रश्न काय आहे? दक्षिणेकडे तोंड करून बसलेल्या रांगेच्या अगदी उजव्या टोकाला कोण बसलेले आहे? उजव्या टोक कोणतं आहे? हे आहे. कोण बसलेलं आहे? यम. म्हणजेच 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल करावी लागेल? तर आपण ऑप्शन नंबर 2 घेऊया, अधिक आणि गुणाकार. 42 अधिकच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे? गुणाकार घ्यायचा आहे. म्हणजे इथं काय येईल? गुणाकार येईल. गुणाकार. त्यानंतर काय? 12 भागाकारामध्ये काय? 24. गुणाकारच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे? अधिक घ्यायचं आहे. अधिक 84 आणि वजा काय? तर 14. अधिक 84 वजा 14 आणि बरोबर किती येणार आहे? 91. आता हे सॉल्व करून घेऊ. 42 आणि 12चा गुणाकार करा. 12 दुने 24ला 4, हातचे आले 2. 12 चूक 48 आणि 2 किती? 49. 50. 504 झाले. भागाकारामध्ये काय? 24 अधिक 84 वजा 14. चोवीसने 504ला भाग द्या. 24 दुने 48 उरले 2. 24 एक्क 24 अधिक 84 आणि वजा 14 बरोबर काय आहे? 91 आहे. आता 21 आणि 84ची बेरीज करा. ते येतील 105 वजा 14 बरोबर काय? 91. आणि आपलं लास्ट फायनल आन्सर काय असणार आहे? 105 मधून 14 गेले किती राहिले? 91 बरोबर 91. म्हणजेच उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न, खाली दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी 10 नंबरचा प्रश्न राहिलेला आहे. विशिष्ट सांकेतिक भाषेत मंथ आणि इयर असे लिहिले जाते, त्या भाषेत वीक कसा लिहिला जाईल? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर काय करायचं आहे? तर प्रत्येक याच्यामध्ये ॲड करायचं आहे. वीक दिलेला आहे. डब्ल्यूचा क्रमांक किती आहे? 23. त्याच्यामध्ये 1 ॲड करा. काय येणार आहे? 24. 24 जर तुम्ही पाहिलं तर फक्त एकाच ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसतं, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असेल. बाकीचे ऑप्शन पाहण्याची काहीच गरज नाही. त्यानंतर पुढील प्रश्न, इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो? आता सगळीकडे यल आहे, एल्बो सगळीकडे आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्यामुळं 5 पाहायची काही गरज आहे का? तर नाही. त्यानंतर काय येईल? तर LON, LON, LOV दिलेला आहे. इथे LOU दिलेला आहे. LOC म्हणजे 1 नंबरला काय येईल? 5. त्यानंतर LON इथं E आहे, इथं G आहे. 5 नंतर काय येणार आहे? 1. त्यानंतर हा कटला आणि आता हा कटला. LONG I दिलेला आहे इथं. इथं LOV हा तर येणारच नाही. 5, 1, 2 येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता LOU
4 येईल, त्यानंतर काय येईल 3, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. खाली दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संज्ञा येईल? DBA, GHG, PNM अशा प्रकारची ही अक्षरमालिका आहे. या ठिकाणी तुम्हाला +6ची सिरीज दिसून येईल. प्रत्येक वेळी +6 केलेला आहे, +6 केलेला आहे. +6 केल्यानंतर काय येणार आहे? V येणार आहे. इथं पण परत तीच सिरीज आहे, +6, त्यानंतर T येईल आणि Q येईल. VTQ ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? तुम्ही इथं पाहू शकता काय केलेलं आहे? 7चा वर्ग केलेला आहे, +1 केलेला आहे. त्याचप्रमाणे पुढील सिरीज तशीच आहे. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत BUYR CSZCS असे लिहिले जाते आणि चाइल्ड DFJE असे लिहिले जाते. त्याच भाषेत डेथ कसा लिहिला जाईल? या प्रश्नामध्ये +1 आणि -2, +1 आणि -2 ही सिरीज आहे. याचं उत्तर असणार आहे ECBRI. यानंतर पुढील प्रश्न, खाली दिलेल्या आकृतीनुसार आरसा MN वर ठेवल्यावर आरशात तयार झालेल्या आकृतीची योग्य प्रतिमा निवडा. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा आरसा आहे आणि याची योग्य प्रतिमा होणार आहे हे 6 आहे ते या प्रकारे येईल. त्यानंतर B या पद्धतीने, त्यानंतर हे D या पद्धतीने, 7 असे MNO4 आणि हे 9. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संज्ञा येईल? या सिरीजमध्ये +3 करत जा किंवा -3 करत जा. जर तुम्ही I मध्ये करत गेला तर JKL, त्यानंतर LMNO येणार आहे, OPQRRSTU अशा प्रकारची ही सिरीज आहे. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 1. यानंतर या प्रश्नात 3 विधाने दिली आहेत, त्यानंतर 3 निष्कर्ष दिले आहेत. विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असले तरी सत्य म्हणून स्वीकारा. कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या बरोबर आहे ते ठरवा. विधाने आहेत, काही कोबी खडक असतात. काही कोबी काय असतात? खडक असतात. आणि सर्व खडक चाके आहेत. सर्व खडक काय आहेत? चाके आहेत. चाके आहेत. आणि कोणतेही चाक कात्री नाही. कोणताही चाक काय नाही? कात्री नाही. म्हणजे कात्रीचं अलगच येईल. कात्रीचा आणि चाकाचा काहीही संबंध नाही. आता निष्कर्ष पाहूया. सर्व कोबी चाके आहेत. सर्व कोबी चाके आहेत का? तर नाही, म्हणजे निष्कर्ष 1 चुकीचा आहे. त्यानंतर काही खडक हे चाके असतात. काही खडक हे चाके असतात. काही खडक हे चाके असतात, बरोबर आहे. त्यानंतर काही चाके कात्री नसतात, हे पण बरोबर आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती संख्या दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येईल? तर या ठिकाणी 7 गुणिले 3 करा. 7 त्रिक 21 वजा 4 किती येणार आहे? 17. त्याचप्रमाणे 17 गुणिले 3, 17 त्रिक किती? 51 वजा 4 म्हणजे हे किती येईल?
47 ऑप्शन नंबर 2 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कागद दुमडण्याचा क्रम आणि दुमडलेला कागद कापण्याची पद्धत खाली दर्शविली आहे. कागदाच्या उलगडलेल्या फॉर्मशी अगदी जुळून दिसणारा आकार निवडा. तर तो आकार असणार आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये A@B म्हणजे ए हा बीचा पती आहे. ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे डायग्राम काढून घेऊया. हॅशटॅगसाठी, @साठी, त्याचप्रमाणे अँडसाठी, पर्सेंटेजसाठी जे दिलेले आहेत ते एका साईडला लिहून घ्यायचं. सुरुवातीला काय आहे बघा, @साठी काय आहे आई, हॅशटॅगसाठी काय आहे मुलगी, अँडसाठी काय आहे @साठी काय आहे पती, हॅशटॅगसाठी काय आहे हॅशटॅगसाठी मुलगी आणि अँडसाठी काय आहे आई, पर्सेंटेजसाठी काय आहे बहीण. तर हे झाल्यानंतर ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे पाहूया. जी पर्सेंटेज व्ही दिलेला आहे. जी पर्सेंटेजचा अर्थ काय आहे बहीण, म्हणजे जी बहीण आहे व्हीची. ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे डायग्राम काढूया. जी ही बहीण आहे कुणाची, व्हीची. V@K म्हणजेच व्ही हा पती आहे कुणाचा, केचा. व्ही हा पती आहे केचा. K&P तर याचा अर्थ काय आहे, के ही आई आहे पीची, म्हणजे या दोघांचं असणार आहे ते मूल के. परत जी हॅशटॅग यस, हॅशटॅगचा अर्थ आपण काय म्हणलं होतं, जी ही बहीण आहे यशची, जी ही बहीण आहे यशची. त्यानंतर यस पर्सेंटेज यम म्हणजे यम ही आई आहे, या दोघांची यम ही काय आहे आई आहे. तर यसचा पीशी संबंध काय, तर पी पाहिजे होतं. तर यसचा पीशी संबंध काय, अशा प्रकारचा हा प्रश्न विचारलेला आहे. आता हे वडील आहेत, वडिलांची ही बहीण आहे आणि ही परत हे दोघं बहीण भाऊ आहेत. ही बहीण आहे आणि परत ही बहीण आहे. सॉरी मित्रांनो, डायग्राम अशा प्रकारे येणार आहे. जी ही बहीण आहे व्हीची आणि व्ही हा पती आहे केचा, म्हणजे हा पती, ही पत्नी आणि यांचं मूल आहे पी. आणि व्ही ही कुणाची बहीण आहे, जी ही कुणाची बहीण आहे व्हीची. आणि यस ही आई आहे जीची, म्हणजे जी आणि व्ही या दोघांची आई कोण आहे, यस आहे. हॅशटॅगचा अर्थ आई असा होता. तर आणि यम ही काय आहे, यशची आई आहे. तर काय विचारलेलं आहे, यसचा पीशी कसा संबंध आहे. यस या ठिकाणी आहे आणि पी या ठिकाणी आहे. तर आजी आहे, वडिलांची आई आहे. हे वडील आहेत आणि ही वडिलांची कोण आहे, आई आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालील संचातील संख्या ज्याप्रमाणे संबंधित आहेत त्याचप्रमाणे संख्या संबंधित असणारा संच निवडा. टिप, गणिती क्रिया केवळ पूर्ण संख्यावर केल्या जाऊ शकतात. संख्येला त्याच्या घटक अंकामध्ये विभाजित न करता, उदाहरणार्थ 13 वरील कृती जसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार इत्यादी 1 हे 13 वर केले पाहिजे. 13 चे 1 आणि 3 असे विभाजन करून नंतर 1 आणि 3 वरील गणिती कृती करण्यास अनुमती नाही. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 20, 90 आणि 10, 25, 135 आणि 10 अशा प्रकारे केलेला आहे. या ठिकाणी 20 वजा 10 करा, किती येईल 10 गुणिले 9 करा. त्याचप्रमाणे 25 वजा 10 करा, किती येईल 15 गुणिले 9 करा. तर 18 वजा 10 करा, किती येणार आहे 8 गुणिले 9 करा, किती येईल 72.
म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर आपण गणिताचे प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, सोनल आणि अर्जुन मिळून 57 दिवसात, अर्जुन आणि रोहन मिळून 38 दिवसात आणि रोहन आणि सोनल 38 दिवसात काम पूर्ण करू शकतात. तर सोनल, अर्जुन आणि रोहन मिळून किती दिवसात काम पूर्ण करतील? तर सोनल आणि अर्जुन मिळून किती? 57. अर्जुन आणि रोहन मिळून किती? 38. त्यानंतर रोहन आणि सोनल मिळून किती? 38. या सगळ्यांचा लसावी काढा. लसावी येणार आहे 114. इथं 2चा भाग जाईल, इथं 3चा आणि इथं 3चा. या सगळ्यांची बेरीज करा, ती किती येणार आहे? 8. आता दोघे मिळून जर काम करत असतील तर 8, म्हणून याला 2ने भाग द्या. हे किती येणार आहे? 4. भाग दिल्यानंतर एकूण काम किती आहे? 114. 114ला 4ने भाग द्या. 4 दुने 8, 3 उरले, 4 8 किती? 32. दशांश चिन्ह द्या. 4 पंचे 20, म्हणजेच एकूण दिवस किती लागणार आहेत? 28.5 दिवस. यानंतर पुढील प्रश्न, 60 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करणारी 120 मीटर लांबीची ट्रेन 18 सेकंदात पूल ओलांडते. पुलाची लांबी शोधा. तर 60 गुणिले 18 करा आणि गुणिले 5 छेदस्थानी 18 बरोबर किती आहे? 18 18 हे कट झाले. 6 5 किती? 30. हे 300 आले. आता 120 जी लांबी दिली होती ट्रेनची त्यामधून वजा करा. शून्यामधून 0 गेले 0, 10मधून 8 गेले किती राहिले? 10मधून 2 गेले किती राहिले? 8 आणि इथे 2मधून 1 गेले 1, म्हणजेच किती येणार आहे? 180 मीटर. ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न, टेबल फॅन रुपये 2887.06 ला विकून झालेला नफा रुपये 2230 ला विकून झालेल्या नुकसानापेक्षा 14% जास्त आहे. 14% नफा मिळवण्यासाठी त्याची विक्री किंमत डॅश असेल. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. अगोदर या दोघांची बेरीज करा. 2827.06 वजा 2230, या दोघांची बेरीज वजाबाकी येणार आहे 597.06. आता 14% नफा काय म्हटलेला आहे? 14% नफा म्हटलेला आहे, म्हणजेच किती? 114 छेदस्थानी 100. याला 2ने भाग द्या. हे किती येईल? 57 आणि हे किती येणार आहे? 50. या दोघांची बेरीज करा. 57 अधिक 50 बरोबर हे किती होणार आहेत? 107. आता सॉल्व करूया. 107 बरोबर 597.06. तर 50 बरोबर किती? अशा प्रकारे हे सोडवा. सॉल्व केल्यानंतर काय येणार आहे? 279 येणार आहे. मग 279 जे आलेलं आहे, माफ करा इथं जागा नसल्यामुळे मला मोडावं लागत आहे ते 279. तर 2230 जे आलेलं आहे त्याच्यामध्ये हे प्लस करा. किती येईल एकूण? 2509. आता जे आलेलं आहे त्याचे परत 14% म्हटलेला नफा आहे, म्हणून 114 छेदस्थानी 100 करा आणि याचं उत्तर येईल तुमचं 2860.26. ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, कपड्यांच्या दुकानाने शर्टवर 30% सूट जाहीर केली. रिवनला डिस्काउंटमध्ये रुपये 810 वाचायचे होते. प्रत्येक शर्टची चिन्हांकित किंमत 540 रुपये असल्यास हे करण्यासाठी त्याने किती शर्ट खरेदी करावेत? 540 रुपये असल्यासाठी म्हणलेलं आहे. 30% सूट जाहीर करावी म्हणलेली आहे. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला आणि हा शून्य कटला.
54 आणि 3चा गुणाकार करा, तो येईल 162 सूट. कितीवर पण 810 वाचवायचे होते. 162ने भाग द्या. भाग कितीचा जाणार आहे? 5चा. उत्तर काय येईल? ऑप्शन नंबर 1. दुकानदार 12% नफ्याने वस्तू विकतो आणि वास्तविक वजनापेक्षा 15% कमी वजन वापरतो, तर त्याचा एकूण टक्केवारीतील नफा शोधा. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर 12% नफा म्हटल्यानंतर आपण काय करतो? 100 वर 12 म्हणजेच 112. 15% कमी वजन वापरतो म्हणजेच काय होणार आहे? तोटा. म्हणजेच किती? 85. यामधला फरक घ्या, तो किती येईल? 27. आता 27 छेदस्थानी 85 आणि गुणिले 100 करा. तुमचं उत्तर येणार आहे 31.76%. ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न. दहा मीटर गुणिले 10 मीटर गुणिले 5 मीटर आकारमानाच्या खोळीत ठेवता येणाऱ्या सर्वात लांब खांबाची लांबी किती आहे? 100 प्लस यांचे सगळ्यांचे स्क्वेअर करा. 5चा किती? 25. आता हे किती येणार आहे वर्गमूळामध्ये? 225. कशाचा वर्ग आहे? 15चा. म्हणजेच उत्तर काय येईल? ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न. मसावी HCF व लसावी LCM अनुक्रमे 8 आणि 40 आहेत, तर त्या संख्यांचा गुणाकार काय आहे? तर 8 गुणिले 40 करा सरळ सरळ, कारण लसावी गुणिले मसावी बरोबर त्या दोन संख्यांचा गुणाकार. हे किती येईल मग? 320. ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न. जॉनने बँकेकडून काही रक्कम वार्षिक 10% चक्रवाढ व्याजाने घेतली. जर त्याने 4 वर्षाच्या शेवटी रुपये 21,961.50 देऊन त्याचे कर्ज फेडले, तर त्याने किती रक्कम घेतली होती? तर पर्यायामधून घ्यायचं आहे. आपण घेऊया 15,000 गुणिले 110 छेदस्थानी 100 गुणिले 110 छेदस्थानी 100. 4 वेळा म्हटलेला आहे. 4 वर्षाच्या शेवटी परत गुणिले 110 छेदस्थानी 100. हा शून्य कटला, हा शून्य कटला, परत इथला शून्य कटला आणि इथला हा कटला, हा कटला, इथला हे 2 कटले आणि इथले 2 कटले, हा 1 कटला आणि हा इथला 1 कटला. या सगळ्यांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार किती येईल? 21,961.50. आपण ऑप्शनमधून घेतलेला आहे 3. ऑप्शन नंबर याचं उत्तर असेल. चारशे मीटर लांब गोलाकार शर्यतीत ए आणि बी एकाच बिंदूपासून एकाच वेळी 10 मीटर प्रति सेकंद आणि 16 मीटर प्रति सेकंदच्या वेगाने धावतात. एकाच दिशेने धावत असताना ते किती वेळाने सुरुवातीच्या ठिकाणी प्रथमच भेटतील? अंतर किती आहे? 400 मीटर आहे आणि ए आणि बी एकाच बिंदूपासून जात आहेत. आपणा सर्वांना माहिती आहे की जर एकाच दिशेने जात असतील तर आपण वेगांची काय करतो? वजाबाकी करतो. आणि जर विरुद्ध दिशेने, हा इकडून आणि हा इकडून अशी विरुद्ध दिशेने जात असतील तर आपण वेगांची काय करतो? बेरीज करतो. मग या ठिकाणी काय करायचं आहे? वजाबाकी. 400 छेदस्थानी 6 गुणिले 18/5 करा. भाग द्या. 6 × 6, 6 × 3 = 18, 5 × 5, 5 × 8 किती? 40. हे शून्य जशास तसे. या दोघांचा गुणाकार करा. किती येणार आहे? 240 सेकंद. ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न. ए बी सी, एस बी आणि सी दिलेला आहे. जर एस बी बरोबर 5 6, सी कडे पण इकडे 6 कंटिन्यू करा. बी सी बरोबर 6 7,
6 इकडं कंटिन्यू करा, यांचा काढून घ्या. 6 पाचा किती 30, 6 6 36, 6 7 किती 42. तुम्ही याला शॉर्ट पण करू शकता. 6 पाचा 30, 6 6 36, 6 7 किती 42. आता विचारलं काय आहे नेमकं, ए अधिक बी. हा ए अधिक बी किती येणार आहे 11. त्यानंतर बी अधिक सी किती येणार आहे 13. आणि सी अधिक ए, सी अधिक ए किती येणार आहे 12. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. विक्रेता त्याच्या मालाला किमतीपेक्षा 15% जास्त चिन्हांकित करतो, त्यानंतर त्यावर 20% सूट देतो. त्याची नुकसान टक्केवारी किती असेल? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. – 15% जास्त चिन्हांकित करतो म्हणजेच किती 115. आणि 20% सूट देतो म्हणजेच किती 80. हे कितीवर 100वर. हा शून्य कटला आणि हा शून्य कटला. 5 दुनी 10, 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 2 न भाग द्या, बे 1 बे आणि बे चोक 8, 23 चोक किती 92. म्हणजेच किती नुकसान टक्केवारी असेल? 100 मधून हे 92 वजा करा, 8%. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न, दंडगोलाकार टाकीची क्षमता 5632 मीटर आहे. जर त्याच्या पायाचा व्यास 16 मीटर असेल तर त्याची खोली शोधा. ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे सॉल्व करूया. व्यास किती म्हटलेला आहे 16, म्हणजेच त्रिज्या किती येणार 8. आता टाकीची क्षमता पाय आर वर्ग एच बरोबर किती 5632. पायची किंमत घेऊ 22/7. त्रिज्या किती आहे 8 गुणिले 8. एच माहिती आहे का? नाही. बरोबर 5632. त्यानंतर 5632 गुणिले 7 छेदस्थानी काय 22 गुणिले 8 गुणिले 8. हे सॉल्व केल्यानंतर तुमचं उत्तर येणार आहे 28 मीटर. ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, दोन संख्यांचा एलसीएम आणि एचसीएफच्या 15 पट आहे. एलसीएम आणि एचसीएफची बेरीज 112 आहे. जर एक संख्या 49 असेल तर दुसरी संख्या शोधा. एलसीएम प्लस एचसीएफ बरोबर 15 अधिक 1 करा, हे येतील 16. 112 म्हटलेला आहे बेरीज, याने भाग द्या 16 ने, किती येईल 7. आता 15 पट म्हणलेला आहे, 15 गुणिले 7 किती येईल 105. आता लसावी गुणिले मसावी बरोबर तुम्हा सर्वांना सूत्र माहिती असेल की लसावी गुणिले मसावी बरोबर पहिल्या संख्येचा गुणाकार गुणिले दुसऱ्या संख्येचा गुणाकार. लसावी गुणिले मसावी बरोबर एक संख्या गुणिले ही दुसरी संख्या. 105 गुणिले 7 बरोबर माहिती नाही, दुसरी संख्या काढायची आहे म्हणून x घ्या. हे किती येईल 49. 105 गुणिले 7 छेदस्थानी 49 बरोबर संख्या काढायची आहे. ही संख्या 7 ने भाग द्या. 7 1 7, 7 7 49, परत 7 ने भाग द्या. 7 1 7, उरले 3, 7 5 किती 35. म्हणजे दुसरी संख्या कोणती आलेली आहे 15. ऑप्शन नंबर 3. आजारपणामुळे एका महिन्यात एका व्यक्तीचे वजन 80 किलोवरून 64 किलोपर्यंत कमी झाले तर त्या व्यक्तीचे वजन कमी होण्याची टक्केवारी किती आहे? वजन किती होतं 80, झालं किती 64. याला अगोदर शॉर्ट करून घ्या. 8 ने भाग देऊ. 8 10 80 आणि 8 8 किती 64. परत कमी करा. बे पंचे 10 आणि बे चोक 8. कारण असं केल्यामुळे तुम्हाला
जास्त गुणाकार करताना प्रॉब्लेम येणार नाही. तर आता काय विचारलेलं आहे की कमी होण्याची टक्केवारी किती आहे. तर यामधला फरक घ्या. किती येईल? 1 छेदस्थानी 5 गुणिले 100 करा. 5 × 5 5 × 10 20%. ही जर मेथड आवडत नसेल तर दुसऱ्या मेथडने करा. ती कोणती? तर सरळ छेदस्थानी काय घ्या? 80 आणि 64 मधला फरक घ्या आणि गुणिले 100 करा. तुमचं उत्तर तेच येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न. 350 ही संख्या 20% वाढवली आणि नंतर 25% कमी झाली तर नवीन संख्या शोधा. संख्या कोणती आहे? 350. 20% वाढवली म्हणजे 120 छेदस्थानी 100. 25% कमी झाले म्हणजेच किती? 75 छेदस्थानी 100. 25 त्रिक 75. 25 चौक 100. हा शून्य कटला, हा शून्य कटला, परत हा शून्य कटला आणि हा शून्य कटला. 4 × 1 4. 4 त्रिक किती? 12. या सगळ्यांचा गुणाकार करा. किती येणार आहे? 315. ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न. 10 वस्तूंची सरासरी किंमत ₹89 आहे. जर एका वस्तूची किंमत ₹35 असेल तर उर्वरित 9 वस्तूंची सरासरी किंमत शोधा. 10 वस्तूंची सरासरी किंमत किती आहे? 89. सरासरी म्हटलेलं आहे. एकूण किती झाली? 890. एका वस्तूची किंमत ₹35 आहे म्हणजे एका वस्तूची किंमत दिलेली आहे 890 वजा 35 करा. ती येईल 855. मग 9 वस्तूंची सरासरी किंमत काढायची आहे. 9ने भाग द्या. 9 9 81. उरले किती? 4. 9 5 45. किती आलं? 95. ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न. एका वर्षासाठी वार्षिक 8% दराने एका विशिष्ट रकमेवरील चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांच्यातील फरक ₹228 आहे. चक्रवाढ व्याज 6 आणि सरळ व्याज यांची वार्षिक गणना केली जाते तर रक्कम किती आहे? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. 7, 5 आणि 3च्या चौथ्या प्रमाणाचे 7 आणि 13च्या तिसऱ्या प्रमाणातील गुणोत्तर डॅश आहे. तर हा प्रश्न कसा सोडवायचा? 7 छेदस्थानी 5 बरोबर 3 छेदस्थानी x आणि काय सांगितलेलं आहे? 7 छेदस्थानी 13 बरोबर 13 छेदस्थानी x. आता हे सोडवून घेऊया. 5 गुणिले 3 छेदस्थानी 7 x बरोबर काय येणार आहे? हे x बरोबर काय येईल? 15 छेदस्थानी 7. आता इकडे x बरोबर काय येणार आहे? 13 गुणिले 13 छेदस्थानी काय? 7 म्हणजेच 169 छेदस्थानी काय? 7. दोन्हीकडे 7 समान आहे म्हणजे हे कॅन्सल होणार आणि 15 169 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न. ए आणि बी हे स्वतंत्रपणे काम केल्यास अनुक्रमे 10 दिवस आणि 15 दिवस काम करतात. बी हा एकटा 3 दिवस करतो आणि नंतर तो काम सोडतो. तर ए किती दिवसामध्ये उर्वरित काम पूर्ण करेल? ए किती दिवसामध्ये करतो? 10. बी किती दिवसामध्ये करतो? 15. या दोघांचा लसावी काय येईल? 30. एका दिवसाचं त्यांचं काम काय? ए एका दिवसामध्ये 3, बी एका दिवसामध्ये 2. आता बी हा 3 दिवस एकटा काम करतो आणि नंतर तो काम सोडतो म्हणजे बीने फक्त किती दिवस काम केलेलं आहे? 3 दिवस केलेलं आहे म्हणजे हे किती झाले? 6. आता 30 मधून 6 वजा करा. किती येतील? 24. 24 हे शिल्लक काम आहे. मग एकटा किती दिवसात करणार आहे? याचं काय आहे? 3 आहे एका दिवसामध्ये. 3ने याला भाग द्या. 3 8 किती? 24. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 3 8. यानंतर पुढील प्रश्न. एक बस स्टेशन P ते Q पर्यंत 70 किलोमीटर तास वेगाने जाते आणि
स्टेशन Q ते P पर्यंत 90 किलोमीटर ताशी वेगाने प्रवास करते. संपूर्ण प्रवासादरम्यान बसचा सरासरी वेग किती? सरासरी वेग काढण्याचं सूत्र आहे 2 गुणिले जातानाचा वेग गुणिले येतानाचा वेग आणि या दोन्ही वेगांची बेरीज. तर 2 गुणिले काय येईल 90 गुणिले 70 छेदस्थानी काय दोघांची बेरीज 160. हा शून्य कटला आणि हा शून्य कटला. हे सॉल्व केल्यानंतर तुमचं उत्तर येणार आहे 78.75. ऑप्शन नंबर 2. यानंतर आपण हिंदी विषयातील प्रश्नांची उत्तरे पाहूया. पहिला प्रश्न आहे समुद्र की सीमा अनंत है, वाक्य में प्रयुक्त अनंत का विलोम शब्द बताइए. तर अनंतच्या विरुद्धार्थी काय येणार आहे अंत. ऊंट के मुंह में जीरा मुहावरे का सही अर्थ है. तर अधिक खाने वाले को दम देना. दोपहर डैश उपयुक्त वाक्य में रिक्त स्थान का उपयुक्त विकल्प निम्न में से क्या होगा. तर दोपहर का अर्थ होता है दो पहरों का समाहार. निम्नलिखित वाक्यांश के लिए उपयुक्त शब्द का विकल्पों में से चयन कीजिए. जिसने चित्त किसी विषय में दिया या लगाया है. तर त्याला आपण दत्तचित्त असं म्हणतो. इस जल में अनेक जीव है. रेखांकित शब्द के विलोम शब्द का चयन चुनिए. तर इस जल में अनेक जीवन है. थल. आज विद्यालय में शिक्षिका ने अंताक्षरी खेलने को कहा. वाक्य में अशुद्ध वर्तनी वाला शब्द है अंताक्षरी. निम्नलिखित मुहावरे के लिए उपयुक्त सार्थक शब्द है नानी याद आना. तर यासाठी उपयुक्त शब्द आहे मुसीबत देखकर घबरा जाना. ऑप्शन नंबर 2. जिसका खंडन न हो सके. वाक्यांश के लिए शब्द बताइए. तर अखंडनीय. रेखांकित शब्द समूह के लिए सर्वाधिक उपयुक्त विकल्प चुने. डैश किसी और स्थान पर जा बसा. तर अन्यत्र. हिमालय भारत का ताज है. रेखांकित शब्द के उचित पर्यायवाची शब्द का चयन कीजिए. हिमालय गिरिराज. निम्नलिखित वाक्य में से अशुद्धि पहचाने. वह आया परंतु मैं नहीं आया. परंतु दो घोड़ों पर सवार होने से तुम सफल नहीं रहोगे. उपरोक्त वाक्य में रेखांकित अंश के लिए कौन सा शब्द उपयुक्त होगा. तो दुरंगी नीति. निम्नलिखित में से अव्यय से बना विशेषण शब्द नहीं है. कैसा. आकलन शब्द के लिए इनमें से उपयुक्त पर्यायवाची शब्द कौन सा है. तो आकलन के लिए अगणन. मूल क्रिया प्रथम प्रेरणार्थक क्रिया और द्वितीय प्रेरणार्थक क्रिया का सही शब्द क्रम चुनिए. उठना उठाना उठवाना. निम्न गद्यांश में से कुछ शब्दों को हटा दिया गया है. गद्यांश के नीचे पूछे गए प्रश्नों में इन रिक्त स्थानों के लिए उपयुक्त शब्द का चयन विकल्पों में से कीजिए. राष्ट्र के डैश विकास के लिए चरित्र निर्माण परम आवश्यक है. राष्ट्र के सर्वांगीण विकास के लिए चरित्र निर्माण परम आवश्यक है. जिस प्रकार वर्तमान में भौतिक निर्माण का कार्य अनेक योजनाओं के माध्यम से तीव्र गति के साथ संपन्न हो रहा है, वैसे ही वर्तमान की सबसे बड़ी आवश्यकता यह है कि देशवासियों के चरित्र निर्माण के लिए भी प्रयत्न किया जाएगा. उत्तम चरित्रवान व्यक्ति ही डैश की सर्वोच्च संपदा है. तर या ठिकाणी येणार आहे राष्ट्र की. यानंतर जनतंत्र के लिए यह तो एक महान डैश योजना है. तो एक महान कल्याणकारी योजना है. जन समाज में राष्ट्र संस्कृति डैश एवं परिवार के प्रति हमारा क्या कर्तव्य है, इसका पूर्ण रूप से बोध कराना एवं राष्ट्र में व्याप्त समग्र भ्रष्टाचार के प्रति निषेधात्मक वातावरण का निर्माण करना ही चरित्र निर्माण का प्रथम डैश है. तर सॉरी मित्रांनो ऑप्शन आलेले नाही आहेत.
तर अशा प्रकारे आज आपण SSC GDमध्ये विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण पाहिलेलं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.